लाडकी बहीण योजनेचा फटका राज्यातल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सुद्धा बसतोय। राज्यातील शेतकऱ्यांच्या ठिबक तुषार सिंचन योजनेचे 58 कोटी थकीत आहेत। लाडक्या बहीण योजनेमुळे ठिबक तुषार योजनेचे पैसे थकीत असल्याची सध्या चर्चा आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4 ते 5 हजार लाभार्थी शेतकरी हे निधीपासून वंचित आहेत। कृषी यांत्रिकीकरण आणि फलोत्पादन अभियानाची रक्कम सुद्धा थकीत आहे। 2023-24चं अनुदान अजूनही मिळालं नाहीये, त्यामुळे चालू वर्षाचं कधी मिळेल याच्या चिंतेत शेतकरी आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, लाडकी बहीण पुन्हा एकदा आता वादात सापडतेय, कारण त्या योजनेचे पैसे एकीकडे पुन्हा एकदा टीकेच्या भोवऱ्यात अडकलेत, दुसरीकडे शेतकरी मात्र मोठ्या प्रमाणावर वंचित आहे। नक्कीच रिद्धी असं म्हणावं लागेल, किंवा कारण की आपण पाहतो जोरदार चर्चा सुरू झालेली आहे की लाडक्या बहीण योजनेमुळे इतर ज्या खात्यातला निधी वळवला जातोय तो लाडक्या बहीणकडे वळला गेला। तर आपण पाहतो असा एक प्रकार समोर आलेला आहे की ज्यामध्ये अजून देखील शेतकऱ्यांना त्यांचं अनुदान मिळालेलं नाही। आपण पाहतो जवळपास मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्याचा जर विचार केला, हा विभाग संभाजीनगरमध्ये येतो। या विभागातल्या 3 जिल्ह्यामध्ये जवळपास 150 कोटीचं अनुदान अजूनही थकीत आहे। हा अनुदान सन 2023-24चा आहे, तेव्हाचं अनुदान आतापर्यंत थकीत आहे, अशी ही माहिती समोर आलेली आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर राज्य सरकारचं एक दुष्काळमुक्त मराठवाडा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आणली होती, मागेल त्याला शेततळ। मात्र त्या शेततळ्या योजनेचे देखील पैसे अजून मिळालेले नाहीये। अशा अजून छोट्या मोठ्या अनेक योजना आहे शेतकऱ्यांना ज्याचा लाभ होईल अशा योजना, मात्र त्यांचा पैसा अजून देखील शेतकऱ्यांना मिळाला नाही। कुठेतरी हा जो पैसा, हा जो निधी आहे, हा अनुदान आहे शेतकऱ्यांना, यामुळे मिळाला नाही। थोडंसं थांबवते, सध्याच्या क्षणाला शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टी जी, लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार देतंय, पण आता पुन्हा एकदा त्याच्यावर टीका होतीये, कारण शेतकरी इकडे मोठ्या प्रमाणावर अजूनही वंचित आहे। ठिबक तुषार योजनेचे पैसे अजूनही अडकले। एकतर राज्याची आर्थिक स्थिती अतिशय बिकट असताना सुद्धा मतदारांना बोलवण्यासाठी सवंग लोकप्रियतेच्या अशा प्रकारच्या घोषणा करून सरकार आता पूर्ण अडचणीत आलेलं आहे। एका बाजूला गेल्या 3 वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या ठिबकचं अनुदान मिळालेलं नाही, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांची जी शिष्यवृत्ती आहे ती जवळपास 3000 कोटीपेक्षा जास्त थकीत आहे। म्हणजे बहिणीला खुश करण्याच्या नादामध्ये भाऊ इकडं अनुदानासाठी हेलपाटे घालायला लागलाय, बँकेचं व्याज भरायला लागलाय, पोरं शिक्षणापासून वंचित राहायला लागलेले आहेत। नेमकं सरकारचं धोरण काय आहे? ते धोरण अशा पद्धतीचं राज्य चालत नाही आणि राज्यकर्त्यांनी याचा विचार करायला पाहिजे। खरं तर आर्थिक स्थिती नव्हती तर अशा प्रकारच्या योजना राबवल्यास का, आणि राबवल्या तर म्हणजे याचा अर्थ मतदारांना सरकारी पैशांना, खास करून विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या पैशातून लाडक्या बहिणीसाठी पैसे वापरले, म्हणजे एक प्रकारे मतदारांना लाच देण्यासाठी हे पैसे वापरले का, हा खरा सवाल आहे। आणि याबद्दल खरं तर या निर्णय प्रक्रियेत असणारे जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। राजू शेट्टीजी, या सगळ्या संदर्भात आपण कोणाची भेट घेणार का? या सगळ्या संदर्भात लेखी काही पत्रव्यवहार वगैरे करायचा आपला विचार आहे? तर मी शासनाशी या संदर्भात पत्रव्यवहार करणार आहे की शेतकरी, एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्यानं वाढतायत आणि सरकार अनुदान देणार म्हणून कर्ज काढून ठिबक सिंचन संच शेतकरी घेतो आणि त्याला व्याजाचा भुर्दंड बसावा लागलाय, आणि म्हणून याचा जाब मी निश्चितच कृषी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना विचारेन। जी, धन्यवाद राजू शेट्टीजी, ही आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलीत यासाठी। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सचिन यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। सचिन, याआधी शिवभोजन थाळीवर गदा येणं किंवा मग लाडका भाऊ योजना, आनंदाचा शिधा योजना बंद होणं, या सगळ्या बाबींनंतर आता पुन्हा परत शेतकऱ्यांशी संबंधित या ज्या गोष्टी आहेत ठिबक तुषार सिंचन योजनेच्या पैशांबाबतच्या, या सगळ्यामध्ये सातत्यानं पुन्हा परत बोट लाडकी बहीण योजनेकडेच दाखवलं जातंय। आता विरोधक सुद्धा याच्यावरून निश्चित रान उडवतील, पण नेमकं राज्य सरकारनं आत्ताच्या क्षणाला शेतकऱ्यांचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे, असं आत्ताच्या गंभीर परिस्थितीत वाटायला लागलेलं आहे पुन्हा एकदा।
निश्चितच रिद्धी, कारण की आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच सरकारने जो सोयाबीन खरेदी होती बंद केली होती, कारण की हातातोंडाशी आलेलं पीक जे शेतकऱ्यांचं आहे ते घरात पडून आहे खरेदी विना. आता तो माल नाही का कवडी मोल भावात व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आलेली, ही एक बाजू आहे. दुसरी बाजू जर आपण पाहिली तर मराठवाड्यातला जो दुष्काळ आहे त्याचा नायनाट करण्यासाठी सरकारने महत्वाकांक्षी योजना आणली होती. ती मागेल त्याला शेततळं, त्याचबरोबर त्याला जोडूनच ठिंबक योजना असेल. मग मात्र याच योजनेचे पैसे अजून मिळाले नाहीये, कारण की या दोन्ही योजना आहेत त्यांचा जर विचार केला आपण, प्रामुख्याने दुष्काळ मराठवाड्यातला भीषण असा दुष्काळ असतो तो छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल आणि जालना असेल यामध्ये पाहायला मिळतो. मात्र या 3 जिल्ह्यांमधलेच जवळपास 150 कोटी रुपये अनुदान अजून थकलेलं आहे ना 23-24 या वर्षाचा आहे. त्यामुळे आता जर आपण पाहतो तातडीने जर शासनाने या योजनांचा पैसा जर दिला गेला नाही तर सरकार जे म्हणतायत की मराठवाड्यातलं दुष्काळ मुक्त करू, ते होणं शक्य नाही, कारण की ते दुष्काळ मुक्त होण्यासाठी ठिकठिकाणी शेततळ्यांची आवश्यकता लागेल, त्याचबरोबर ठिंबक सिंचनाचा उपयोग करावा लागेल आणि त्यासाठी सरकारकडे सध्या पैसा नाहीये आणि हा पैसा लाडक्या बहीण योजनेकडे वळवल्याची चर्चा राजकीय दृष्ट्या सुरू झालेली आहे. त्यामुळे किती तथ्य हे तर सांगता येणार नाही. मात्र आज घडीला शेतकरी देखील त्रस्त आहे, कारण की त्यांना अनुदान अजून मिळालं नाहीये. त्यामुळे अनुदान कधी मिळेल ही अपेक्षा आता शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळते. रिद्धी जी सचिन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.